पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट शेतीमधून लाखो रुपयांचा नफा मिळवता येतो हे कोल्हापुरात सिद्ध झालंय। घोटवडे येथील युवा शेतकरी भरत डोंगळे यांनी डोंगराळ जमिनीत केलेला ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग सर्वांच्या कुतूहलाचा बनलाय। ड्रॅगन शेती आणि त्याचवेळी घेतलेली आंतरपिकं या प्रयोगातून डोंगळे यांना एकरी 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळालाय। ड्रॅगन शेतीविषयक बी न्यूजचे हे विशेष वृत्त। राधानगरी तालुक्यात चांगला पाऊस पडतो। वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2400 मिलीमीटर असलेल्या राधानगरी तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे, तर खरीपाच्या हंगामात भात, नाचणी अशी पिकं घेतली जातात। पण पारंपरिक पिकांपेक्षा वेगळी पिकं घेण्याचं धाडस घोटवडेतील युवा शेतकरी भरत दत्तात्रय डोंगळे यांनी केलंय। पावसाळ्यात फक्त गवत येणाऱ्या खडकाळ जमिनीत डोंगळे यांनी ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय। भरत डोंगळे दत्तात्रय डोंगळे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर बंडिंग केलं, जमिनीचं सपाटीकरण केलं, जमिनीत सेंद्रिय खतांची मात्रा पसरली। 3 वर्षापूर्वी फक्त 10 गुंठे जमिनीत ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची लागवड केली। त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं। अवघ्या 1.5 वर्षात 10 गुंठे क्षेत्रातील ड्रॅगन रोपांना फळं येऊ लागली। डोंगराळ जमिनीतील 10 गुंठ्यात 30,000 रुपयांचा नफा मिळाला आणि ड्रॅगन फ्रूट शेतीचा नवा मार्ग दिसून आला। त्यानंतर भरत आणि त्यांच्या घरच्यांनी 2 एकर क्षेत्रावर 600 सिमेंट खांब उभे केले। 12 फूट अंतर ठेवून उभारलेल्या खांबाला प्रत्येकी 4 रोपं लावली। कोरफड, निवडुंग सारख्या प्रजातींमधील ड्रॅगन फ्रूट ही वेलवर्गीय काटेरी वनस्पती जोमानं वाढू लागली। त्यामुळे रस्त्यावरून जाणारे लोक कुतूहलानं ड्रॅगन शेतीकडे पाहून चौकशी करू लागले। ड्रॅगन फ्रूट औषधी असल्यानं स्थानिक पातळीवरही चांगली मागणी असल्याचं भरत डोंगळे यांनी सांगितलं। या ड्रॅगन फ्रूटचं अंतर 10 ते 12 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि या 10 फुटाच्या अंतरमध्ये शेवगा जवळजवळ एक 150 रोपं लावलेले आहेत आणि केळीचं उत्पादन एक 100 रोपं आम्ही इथं लावलेले आहे आणि ती आमची सक्सेस झालेली आहे। त्यानंतर भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन हे 2 एक अर्ध्या एकराचे असे 2 प्लॉट केलेले आहेत। ते सुद्धा त्यातून बेनिफिट मिळावा त्यासाठी म्हणजे लवकरात लवकर ड्रॅगन फ्रूट येत नसल्यामुळे ते आंतरपीक घ्यायचं काम केलं। ड्रॅगन वेल वर्गीय वनस्पतीला कीड आणि रोगाची लागण होत नाही। रासायनिक खतं किंवा औषध फवारणी करावी लागत नाही। कंपोस्ट खत आणि जीवाणू खतं देऊन अतिशय कमी पाण्यात ड्रॅगन फळाची शेती होऊ शकते। एकदा फळं येण्यास सुरुवात झाली की किमान 20 वर्ष फळांचं उत्पादन मिळत असल्यानं एक प्रकारे पैसे देणारं झाड म्हणून याकडे बघता येईल। एक फळ 50 ते 60 रुपये दरानं स्थानिक बाजारपेठेत विक्री होतीये। याशिवाय ड्रॅगन रोपांमध्ये आंतरपीक म्हणून केळी, शेवगा, भुईमूग, फ्लॉवर, मिरची, सोयाबीन, हिरवा चारा अशी पिकं घेतली आहेत। त्यामुळे 2 एकर क्षेत्रात वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता किमान 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। पुढील वर्षी याहीपेक्षा अधिक नफा मिळेल अशी माहिती भरत डोंगळे यांनी दिली। पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही एक 5 गुंठ्यामध्ये याची लागण केली, तर 5 गुंठ्यामध्ये साधारण त्या वर्षी 30,000 रुपये नफा झाला। 30,000 रुपये नफा झाल्यानंतर पहिल्यांदा ऊस केला आणि ऊसाची आणि त्याची तफावत बघितला तर एक मोठा त्यात फरक दिसू लागला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की या सर्व 2 एकरामध्ये आम्ही ते करायचं। ही पूर्ण डोंगराळ शेती होती, फक्त इथं गवत हे पीक येतं आणि त्या गवत पिकामधून काही मिळत नव्हतं, त्यामुळं ही पीक करायचं आम्ही ठरवलं। मग आता जवळजवळ 600 खांब आणि 2400 रोपं लावलेले आहेत आणि साधारण ह्या वर्षी आम्हाला ड्रॅगन फ्रूटमधून 2 लाखाचा नफा होईल, पण पुन्हा भविष्यात त्याचा 2 लाखाचा एकरी 2 ते 2.5 लाख रुपयाला आम्हाला मिळायला काही हरकत नाही। घोटवडे गावातील युवा शेतकरी भरत डोंगळे यांनी केलेला ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून चांगला आर्थिक नफा देणारा ठरला आहे। डोंगरी, खडकाळ, कोरडवाहू शेतीत बारमाही पिकं घेता येतात हे भरत डोंगळे यांनी दाखवून दिलंय। बी न्यूजसाठी घोटवडेहून बंटी पाटीलसह आनंदराव चरापले।